रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आजचा जो फ्लॅट आहे हा वाघबीळ लोकेशनला आहे. वाघबीळला जर आपण आलो तर चुला विलेजच्या पुढे आल्यानंतर स्वस्तिक रिगालिया आहे आणि स्वस्तिक रिगालियाच्या जस्ट अपोजिटला आपण जर आलो तर माधव पलास या नावाचं खरं 7 वर्ष जुनं असणारं हे माधव पलास, जिथे OCCC सोसायटी सगळ्या झालेल्या आहेत आणि तिथेच हा खरं 2 BHKचा फ्लॅट मी दाखवतो. 2 BHK प्लस 300 फूट टॅरेस असणार आहे. जर तुम्ही घरातनं बघितलं तर मग मात्र ठाणे रिंग मेट्रो प्रोजेक्टचं जे काम चाललेलं आहे, रायला देवी टू बालकुम नाक्यावरती जे जाणारं मेट्रोचं रिंग मेट्रोचं काम आहे, ते रिंग मेट्रोचं काम खरं वाघबीळ लोकेशनला जर तुम्ही बघितलं तुम्हाला इथे जाणवेल की खरोखर इकडे पण ते काम चालू झालेलं असणार आहे. अशाच त्या रिंग मेट्रोला लागून असणारं जे घर आहे ते माधव पलास या नावाचं जे कॉम्प्लेक्स आहे तिथेच मी हा फ्लॅट खरं दाखवतोय. जर तुम्ही बघितलं तर हा जो फ्लॅट आहे हा तसा जर फ्लॅटचा एरिया जर आपण विचार केला तर 720 फक्त फ्लॅटचा एरिया असणार आहे आणि 300 फूट मात्र तुम्हाला टॅरेस तुम्हाला वापरायला मिळणार. म्हणजे 300 फूट ते अधिक जर सगळंच कॅल्क्युलेशन आपण जवळजवळ 1100 स्क्वेअर फीट होणारा हा फ्लॅट असणार आहे. जर तुम्ही खरं घराच्या बाहेर जायचा आपण विचार केला तर ईस्ट आहे आणि आतमध्ये येताना वेस्ट असणार आहे. घराच्या बाहेर जर तुम्ही आला तर समोर एक फ्लॅट आहे, या साईडला 2 फ्लॅट असणार आहेत आणि अशी मोठी आणि चांगली प्रशस्त अशी लॉबी तुम्हाला इकडनं मिळते. 2 लिफ्ट तुम्हाला ह्या साईडला नक्की मिळतात. हे जे मालक आहेत ह्या मालकांचं जे आपण जर तुम्ही बघितलं 2 घरासमोरचं अंतर तर दोघांच्या मध्ये अंतर चांगल्या पद्धतीचं आहे. नंतर यांनी खरंच एक शिवरॅक बनवले, त्याच्यानंतर हा सेफ्टी डोर वगैरे सगळा सुंदर आणि चांगला बनवलेला तुम्हाला मिळणार आहे. आता इथे जर तुम्ही आलात तर इथे आल्यानंतर तुम्हाला खरं पेंटिंगची काम, पेंटिंग डेंटिंगची, साफसफाईची, ह्या सगळ्या गोष्टींची नवं घर तुम्ही घेते तुम्हाला ते गरज लागणार आहे. नंतर तुम्ही ह्या हॉलमध्ये आलात तर तुम्ही हॉलला ह्या साईडला बघू शकता. इथे असं तुमचं डायनिंगसाठी मस्त आणि चांगल्या पद्धतीची तुम्हाला जागा मिळते. नंतर हा तुमचा हॉल आहे आणि हॉलच्या ह्या साईडला जर बघितलं तर ह्या मंडळींनी ऑलरेडी तुमचं TV युनिट वगैरे सगळं सेट व्यवस्थित चांगल्या पद्धतीचं केलेलं आहे. नंतर इकडे आला तर इकडे हे खरं तुमचं बाल्कनी असणार आहे. बाल्कनी मात्र खूप मोठी नक्की आहे, ग्रिल वगैरे लावून घेतलेलं आहे. वरती जर तुम्ही बघितलं हे टॅरेस त्यांनी कव्हर पण केलेलं आहे. मग तुम्ही बघू शकता किती लांबलचक हे टॅरेस तुम्हाला मिळते. अधिक पलीकडल्या साईडला गेलं तर एक 300 फुटाचा वेगळा रूम तुम्हाला त्या टॅरेसचा नक्की मिळतो. म्हणजे बाल्कनी पण आहे, टॅरेस पण आहे. अशा पद्धतीचा एक मोठा साईजचा तुम्हाला एक फ्लॅट नक्की मिळतो. इथे जर तुम्ही बघितलं थोडं स्टोरेज पण ह्या साईडला पण केलं आहे आणि इथे जर तुम्ही बघितलं तर मेंटेनन्सचा साधारणतः 5,500 रुपयाचा मेंटेनन्स मिळणार आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर ह्या साईडला जर आपण आलो तर इथे तुम्हाला परत एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं खरं किचन मिळतं, जे किचन दोन्ही साईडला प्लॅटफॉर्म असणारं किचन असणार. आणि इकडे जर आपण आलो तर इथे परत खरं तर तसे बघितलं तर ड्राय बाल्कनीचा स्पेस आहे, पण हाही सुंदर आणि असं पद्धतशीरपणे कव्हर केलेला आहे. म्हणजे असं तुम्हाला प्रॉपरली हे अशा पद्धतीचं तुम्हाला हे घर इकडं मिळू शकतं. नंतर जर आपण किचनच्या बाहेर आलो तर बाहेर आल्यानंतर तुम्हाला इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट एक मोठं आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला इकडे नक्की मिळतं. आणि इकडे जर आलात तर इथे परत वॉशिंग मशीनसाठी मात्र अशी वेगळी वॉशिंग मशीन, अधिक इन्व्हर्टर वगैरे सगळं लावलेलं आहे. लोक सुविधा करून ठेवतात त्या पद्धतीचं तुम्हाला इकडं हे असणार आहे. नंतर जर आपण ह्याच्या पण परत बाहेर आलो तर इथे आल्यानंतर तुम्हाला ह्या साईडला तर स्टोरेज बनवलेलं खरं. मधला जो पॅसेज आहे त्याच्यामध्ये त्यांनी इथं हा एक स्टोरेजसाठी पर्याय उपलब्ध आहे. ह्या साईडला आल्यानंतर एक कॉमन बेडरूम आहे. कॉमन बेडरूमची साईज जरी बघितली हा बेड तुम्हाला व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचा लागलेला दिसणार. इकडनं पश्चिम दिशेला असल्याकारणे ही खिडकी आहे, याच्यातनं तुम्हाला व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीची हवा येईल. इकडं जर बघितलं त्यांनी कपाट एक पद्धतशीर आणि चांगलं इकडं पण सेट करून ठेवलेलं तुम्हाला मिळणार आहे. नंतर जर आपण याच्या बाहेर जर पडलो तर इथं तुम्हाला आता हे मास्टर बेडरूम असणार आहे. या मास्टर बेडरूमला जरी आपण आलो तर ह्या बेडरूमच्या आतमध्ये आपण ज्यावेळेला इन केल्यानंतर इमिडिएटली जर आलो तर इथे वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट एक मोठं आणि चांगलं तुम्हाला या साईडला पण मिळतं. हायर फ्लोअरला फ्लॅट नाही, लोअर फ्लोअरला फ्लॅट असणार आहे. नंतर जर आपण पुढे आलो तर पुढे आलो तुम्हाला सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं खरं इकडे कपाट त्यांनी खरं बनवलेलं आहे. आणि नंतर जर तुम्ही बेडरूम बघितलं तर याच्यात प्रॉपर सुंदर आणि चांगला असा बेड आहे. बेड जर तुम्ही बघितलं तर बेडच्या ह्या साईडला पण तुम्हाला चांगली जागा नक्की मिळते. आणि मग सगळ्यात चांगली जी गोष्ट आहे, इकडे आलो तर इथं क्रॉस व्हेंटिलेशनसाठी परत खिडकी इकडं उपलब्ध असणार आहे. ह्या खिडकीला जर तुम्ही बघितलं तर इथे पण तुम्हाला अशी जागा मात्र इकडनं खूप आहे. ह्या साईडला पण तुम्हाला जागा चांगली मिळते. आणि नंतर जर आपण ही खिडकी बंद केली त्याच्यानंतर जर आपण पुढे गेलो तर पुढे गेल्यानंतर इथे मात्र सुंदर आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला जो सांगितला 300 फुटाचा टॅरेस जो आपण म्हणत होतो तर हे पण त्याच्यामध्ये एक बेडरूमच निघतोय. थोडक्यात हा एक बेडरूम निघतोय तुम्हाला अशा पद्धतशीरपणे. त्यांनी वरती सगळं कव्हर वगैरे करून AC वगैरे लावून फॅन लावून असा मोठा ह्या साईडला हा जो होता टॅरेस तो या टॅरेस त्यांनी पूर्णपणे कव्हर केलेला आहे. आणि नंतर जर तुम्ही इकडनं ह्या साईडला जर इकडनं जो मला एंट्री पाहिजे इकडनं ही जागा जी आहे ती पण तुम्हाला खूप मोठी आणि नक्की मिळते. अशा पद्धतीचं
खरं हे तुमचं टॅरेस सहित असणार. मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे फ्लॅट होता. जर तुम्ही बघितलं तर एकदम लांबलचक टॅरेस, एवढी मोठी टॅरेस तुम्हाला मिळते. तुम्ही तिकडून बघू शकता की असं एवढा मोठा, इतकी मोठी जागा तुम्हाला या घराच्या व्यतिरिक्त मिळते. आणि तुम्हाला मी दाखवलं त्याप्रमाणे इकडनं जे कव्हर केलेलं आहे ते कव्हर केलेलं पण तुम्हाला स्पष्ट आणि नीटनेटकं तुम्हाला एवढी मोठी जागा मिळते. तर जे मंडळी असे शौकीन आहेत किंवा आमच्याकडे डॉग आहे किंवा काही क्लासेस आम्ही घेणारे आहोत किंवा अशा लोकांसाठी हा एक फ्लॅट सुंदर आणि चांगला नक्की असू शकतो. राहिला प्रश्न मालकांचा, तर मालकांनी आता सध्या कोट करताना ह्याची किंमत 1,50,00,000 रुपये कोट केलेली किंमत आहे. तुम्ही कोणत्याही बँकेकडनं लोन घेऊ शकता. लोनचा काही प्रॉब्लेम नाही. कुठून तुम्हाला कसंही लोन मिळू शकतं, कारण की बिल्डिंगला OCC सांगितलं त्याप्रमाणे कंप्लीट आहे. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि आमचे घर आपण रोज बघत राहा, जेणेकरून तुमच्यापुढे आमच्याकडनं रोज एक नवा पर्याय येत राहील. आणि त्यातनं जर आलं तर फोन करा, हा फ्लॅट तुम्हाला त्या पद्धतीनं दाखवण्यात येईल. स्विमिंग पूल, क्लब हाऊस, मंदिर, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या माधव पलाशीच्या कॉम्प्लेक्स आतमध्ये सगळ्या सुसज्ज तयार असणार आहे. तो सांगतो म्हणजे रामकृष्ण.